नमस्कार, मी सुहास. सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही न्यूज आणि गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं आपण ग्लोबल महाराष्ट्र हा कार्यक्रम करतो. दर रविवारी आपण सामवर तो दुपारी 3:30 वाजता प्रसारितही करतो. खरं तर या कार्यक्रमामध्ये ग्लोबल महाराष्ट्रमध्ये जी मराठी माणसं आहेत ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातनं जगभरातल्या अनेक देशांमध्ये, जगभरामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये आपल्या मराठीचा झेंडा हा फडकवत ठेवला आहे, अशा सगळ्या मंडळींना या ग्लोबल महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण समोर आणतो आणि त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो उलगडून बघत असतो. आजच्या देखील आपल्या कार्यक्रमामध्ये जे पाहुणे आहेत ते मला सांगायला हे विशेष आवडेल की ही जी ग्लोबल महाराष्ट्राची संकल्पना आहे, जी संकल्पना मुळात ज्यांची आहे तेच आज माझ्याबरोबर आहेत. आणि आता माझ्याबरोबर आहेत श्रीयुत आनंद गानू सर. आनंद गानू सर, तुमचं मी स्वागत करतो साम टी व्हीमध्ये. नमस्कार. मुळामध्ये आपण ही सगळी कल्पना घेऊन उतरलो आणि आज आपल्याला चांगला रिस्पॉन्सही मिळतो आहे ग्लोबल महाराष्ट्राच्या या कार्यक्रमाला. गानू सर, सगळ्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे खरं तर आपला ग्लोबल महाराष्ट्राचा आपण जेव्हा इंटरव्ह्यूज लोकांचे करतो, गप्पा मारतो त्यांच्याशी, तेव्हा आपण त्याचं मूळ काय, त्याचं गाव काय, आई वडील, मग आपण शिक्षण यापासून एक सुरुवात करतो. पण आज मला असं वाटतं की आपले प्रेक्षक जे आहेत ही मूळ संकल्पना तुमची आहे आणि या माध्यमातून अनेक लोक, आज दिग्गज लोक या प्लॅटफॉर्मवर येऊन गेलेली आहेत. ही ग्लोबल महाराष्ट्राची संकल्पना ही तुमच्या खरं तर गरजे मराठी हे जे तुम्ही एक तुमचं नवी 2016मध्ये माझ्यामध्ये त्याची सुरुवात तुम्ही केली, याच्या माध्यमातून ही संकल्पना पुढे आलेली आहे. ही मूळ संकल्पना का तुमच्याकडे आली, याचा उद्देश नेमका काय आहे, जर तुमच्याच शब्दांमध्ये ऐकायला मिळालं तर ते लोकांना जास्त आवडेल. जरूर जरूर. सर्वप्रथम मी सुहासजी तुमच्या अतिशय प्रोफेशनल असलेल्या टीमचे, साम टी व्ही, सकाळ डिजिटल ह्या सगळ्यांचे अतिशय आभार मानतो. काय कुठलंही काम करायचं तर त्याला सर्वांपर्यंत पोचणं हे फार महत्त्वाचं असतं आणि आमच्या संस्थेसाठी साम टी व्ही आणि सकाळ माध्यमांनी ती आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. त्याचबरोबर एका छोट्याशा ओळखीने ज्यांनी ओळखलं की हा जे आम्ही काय करतोय त्याला खरोखर काही चांगली व्हॅल्यू आहे, त्याने आपल्या समाजाला काहीतरी फरक पडू शकेल आणि नंतर त्यांच्या सपोर्टनी, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ग्लोबल महाराष्ट्र हा गेले 36-37 आठवडे प्रोग्राम करतोय. अशा माननीय पद्मश्री श्री प्रतापराव पवार यांचेही मला आभार मानावेसे वाटतं. खरंच हा जो आम्ही उपक्रम चालू केला की जगभरची मराठी माणसं एकत्र आणायची, ह्याला मेन कारण तुम्ही असं म्हणू शकाल की माझं आणि माझ्या पत्नीचं अज्ञान काम खरं त्याच्यामध्ये आलं. आता तुम्ही म्हणाल ही ॲनोमली आहे, अज्ञानाने तुम्ही कसं याच्याकडे गेलात. आमच्या वाचनामध्ये आपले डॉक्टर दिनेश केसकर आले, बोईंगचे व्हाईस प्रेसिडेंट होते आणि मी त्यांचा थोडासा प्रवास वाचला की म्हटलं $multi-billion, नाही मिलियन नाही, बिलियनचे डील्स करतो, लोकांच्या मोठ्या मोठ्या देशांच्या प्रेसिडेंटबरोबर चर्चा करतो, इकॉनॉमीमध्ये त्यांच्या हे करतो. अशा माणसाच्या विषयी आपल्याला का पुरेशी माहिती नसावी, म्हणजे आपण स्वतःला आपलं वाचन चांगलं आहे समजतो आणि हे का नव्हतं. तेव्हा आम्ही म्हटलं की ही चूक झाली आपल्याला, आपण याच्यावरती जास्त अभ्यास करूया. आणि तो अभ्यास करताना आम्हाला असं जाणवलं की अशी खूप मराठी माणसं आहेत. आम्ही जेव्हा 70-72 साली आमचं ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यानंतर आम्ही जेव्हा पाहत होतो 77 साली की भारताच्या बाहेर जायचं म्हणजे पैसे कमवायला. बरोबर. आता मला ह्यांच्या प्रवासांकडे पाहिलं आणि ह्यांच्या करिअरकडे पाहिल्यावर कळलं की पैसे कमावणं हा यांचा दुय्यम हेतू होता. ह्या लोकांनी आपली करिअर डेव्हलपमेंट केली, ह्या लोकांनी आपली जन्मभूमी ॲज वेल ॲज कर्मभूमी ह्यासाठी खरोखर केलं. सो आम्ही असा विचार केला की अशी जर मराठी माणसं आपण एकत्र आणली आणि त्यांच्या स्टोरीज, त्यांच्या लाईफ स्टोरीज आपण लोकांसमोर मांडल्या तर आपले तरुण, आपली कम्युनिटी, आपले समाज ह्यांना खूप फायदा होऊ शकेल. म्हणून आम्ही 1916 साली आम्ही पहिलं पुस्तक लिहिलं गरजे मराठीचं. जे ग्रंथाली प्रकाशननी पब्लिश केलं, वीर सावरकर सभा, खूपच चांगलं. आणि त्याला आम्हाला सांगायला मला निश्चित आवडतं कारण की त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही चालतोय. पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकरांचा आम्हाला पहिल्यापासूनच वरदहस्त होता. त्या पुस्तकाचं यश झालं. ते ॲडवायझरी कमिटीवरही आहे तुमच्या? ते आमचे चीफ ॲडवायझर. म्हणजे असा कुठलाही महत्त्वाची गोष्ट होत नाही की जी त्यांना आधी फोन करून विचारल्याशिवाय केली. आणि ते कधी रात्री अपरात्री सुद्धा मला ॲडवाईस द्यायला असतात. सो आम्ही पहिलं पुस्तक केलं
दुसरं पुस्तक केलं. सो पुस्तकामुळे काय झालं, लोकांना कळलं की हा एक महत्त्वाचा विषय आहे जो आपण सॉर्ट ऑफ आपण अमिस होता, आपण त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो. पण पुस्तकाला लिमिटेशन्स आहेत. पुस्तक हे प्रिंट मीडिया आहे, त्याला खर्च येतो आणि आम्हाला जाणवलं की जर हे जगापर्यंत पोचवायचं असेल तर आपण दुसरा प्लॅटफॉर्म बनवला पाहिजे. म्हणून आम्ही गरजे मराठी ग्लोबल ही नॉन प्रॉफिट संस्था अमेरिकेत स्थापली. गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन सेक्शन 8 नॉन प्रॉफिट संस्था भारतामध्ये स्थापली आणि त्याच्यामध्ये आम्ही जगभरची मराठी माणसं एकत्र आणलो. म्हणजे आत्ता आमची अशी इच्छा आहे, आज 30-35 शाखाही आहेत त्याच्या. 35 शाखा आहेत, जवळजवळ 10,000 लोक मेंबर आहेत. आणि जेव्हा मी 10,000 म्हणतो ना, सो इट इज नॉट द नंबर. ही जी लोक आहेत, ही लोक आपल्या देशासाठी, आपल्या कम्युनिटीसाठी काहीतरी करायची इच्छा आहे आणि काहीतरी करू किंवा देण्याची त्यांची ताकदही आहे. व्हेरी नाईस. त्यांची अशी लोक, म्हणजे काय म्हणतात, इट इज नॉट द क्वांटिटी बट द क्वालिटी. सो जरी 10,000 छोटा नंबर नाही, तरी जी आमच्याकडे जी गुणवत्ता आहे ना, ती खरोखरच म्हणजे आश्चर्यकारक आहे. आणि तीच आमची ताकद आहे, तीच आम्ही ताकद आहे. त्याच्यातनं आता आम्ही पुढे जातो. तुम्ही असं काही एखादं उदाहरण देऊ शकता, आमच्यासमोर मांडू शकता की आज एक व्यक्ती की ज्याच्या डोक्यामध्ये एक चांगल्या कल्पना होत्या, त्या आमच्यासमोर आल्या, आम्ही त्याची स्क्रुटिनी केली, कितपत चांगला आहे, काय यातलं हे आहे, मग त्याच्याबरोबरच्या काही स्टेजेसमधनं आम्ही बघितलं, त्याचं प्रोजेक्ट बघितलं, त्याचं असं काही आहे एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता की आज तो सक्सेस होतोय किंवा सक्सेसच्या पायरीवर आहे? अगदी. आणि तो आमचा अभिमानाची गोष्ट आहे. येस, आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही दर काही पिरियॉडिकली कोहोर्ट करतो की जिथे आम्ही ॲप्लिकेशन्स मागवतो. ते ॲप्लिकेशन्स आम्ही स्क्रुटिनाइज करून त्यांची आत्ताची जी स्टार्टअप टर्मिनॉलॉजी आहे ना, त्याच्यामध्ये त्यांची पिचेस मागितली, त्यांचा बिझनेस प्लॅन मागितला, त्यांचं व्हॅल्यू ॲडिशन काय करतात हे करून आम्ही त्याच्यातनं स्क्रुटिनाइज करून आम्ही त्यांना 12 किंवा 16 किंवा 18 लोक घेऊन त्यांना 6 आठवडे 8 आठवडे असे ट्रेन करतो. ट्रेन नाही, ती लोक ट्रेंड असतात, पण त्यांना ते आम्ही मोल्ड करतो सो दॅट दे आर रेडी फॉर इन्व्हेस्टरना भेटायला आम्ही त्यांना तयारी करून देतो. आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट भेटते. बोर्डावरती आमचे काही मेंटर जातात. एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचं जर नाव घ्यायचं असेल तर आत्ता आमच्याकडे एक ग्राम इपे म्हणून कंपनी आली होती, जयदीप पवार म्हणून आहेत. त्या माणसाने जो आमच्या थ्रू म्हणजे स्वतःही असं म्हणतच नाही की आम्ही सगळं केलं, बरोबर, प्रत्येकाकडे असायला लागतं, आम्ही कदाचित आणखीन कारणीभूत झालो असे. त्यांनी जे पिच केलं, त्यांनी जी कंपनी बनवली, त्या कंपनीच्या भारताच्या फायनान्स मिनिस्टरनी लखनौ IMM मध्ये कौतुक केलं होतं. क्या बात आहे. निर्मला सीतारामन. त्यांना फंडिंग मिळालं. त्यांनी जे बँकिंग सेक्टरमध्ये मनी ट्रान्झॅक्शनचे 2nd, 3rd टियर लेव्हलवरती कशी ईज ऑफ ट्रान्झॅक्शन आहे, हा त्यांचा प्रोजेक्ट आहे आणि तो आम्ही केला. आज तो माणूस म्हणजे ती अख्खी टीम खूप मोठ्या ह्याच्यावरती गेलेली आहे. दुसरी एक आमच्याकडे टीम होती, आता त्या मुलीचं मी नाव घेत नाही, पण केवळ तिला स्टार्टअप करायचं होतं आणि घरातनं विरोध होता. ती घर सोडून स्टार्टअप तिने चालू केला. आज तिला इंडियन शार्क टँकमध्ये फंडिंग मिळालेलं आहे. आमच्याकडे जे मेंटर्स आहेत, आता आमच्याकडे असे काही मेंटर आहेत किंवा स्टार्टअपमधले किंवा टेक्नॉलॉजीमधले किंवा बिझनेसमधले की जे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये CEO आहेत. मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांनी एक्झिट घेतले, $100 मिलियन, $50 मिलियन घेतले. अशा काही कंपन्या आहेत की ज्यांना आत्ता असं फंडिंग मिळालं आहे की तुम्हाला म्हणजे भारतीय माणसाला कल्पना आहे का, $80 मिलियन फंडिंग मिळालेला माणूस आहे. पण तो माणूस गरजे मराठीसाठी आठवड्याला 2 तास आम्ही सांगितलेल्या स्टार्टअप बरोबर 16 आठवडे खर्च करतो. तेव्हा इट इज सॅटिस्फाईंग. गरजे मराठीचं यश जेव्हा आपण हे बघतो, तो आत्ता आपण बोललो, तुम्ही सांगितलं 30-35 जवळपास शाखा आहेत, 10,000 माणसं याच्याशी कनेक्ट आहेत. हे आज ऐकायला खूप सोपं आहे, पण जेव्हा तुम्ही हे सगळी कल्पना घेऊन उतरलात तेव्हा तुम्ही या माणसांना कसे जोडलात, म्हणजे ते माझं कुतूहल आहे. अगदी म्हणजे मी असं म्हणेन, जेव्हा मी सुरुवातीला चालू केलं तेव्हा मी काही मोठं काम केलं नाही. आधी फर्स्ट अँड फॉरमोस्ट मी सांगतो, आय डू नॉट हा तुमचा विनय आहे सगळा. नाही, विनय नाही, खरोखर सांगतो. मी केवळ एक कल्पना आणली आणि ते चालविसी हाती धरून या म्हणतात ना, तसं झालं. मग लोक येत गेले, मोठी मोठी माणसं की ज्यांच्या सल्ल्याने आम्ही पुढे जाऊ शकलो अशी आली. एक ओरिजिनल जी कल्पना होती ती खरोखर चांगली होती की आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि आपण आपल्या कम्युनिटीसाठी काहीतरी करूया. एक काळ असा होता की जे भारताच्या बाहेर जाऊन यशस्वी झालेले जे लोक आहेत त्यांना द्यायची इच्छा असायची, त्यांना रस्ता माहीत नसायचा, म्हणून ते पैसे देऊन मोकळे व्हायचे.
ओव्हर अ पिरियड त्यांना असं कळलं की मी दिलेल्या पैशाचं मला काय होतं. आय एम नॉट सेइंग की लोक पैसे चोरतात किंवा काही करतात, बरोबर. काय होतंय मला एक्झॅक्टली कळत नाही. कारण का सागर आहे हो, त्या सागरामध्ये आपल्या देशामध्ये इतकं काही मोठा एक्सपान्स आहे, काय होतं कळत नाही. आता कसं होतं, आम्ही ज्या मुलांना शिकवतो कळतं की अरे ह्या मुलाला झाला फायदा. आता एक छोटंसं तुम्ही उदाहरण देतो मी. एक माझ्याकडे मुलगी आली, आम्ही जॉबसाठी मुलांना तयार करतो. बरं. आपली मराठी मुलं जी जातात टेक्नॉलॉजिकली नॉलेज वाईज अतिशय एक्सपर्ट असतात, पण नेटवर्किंग किंवा ह्युमन रिलेशन्स, रेफरन्स बिल्ड करणं, इंटरव्ह्यूसाठी तयार होणं, ह्यात ती तयार नसतात. पण Right. आमचा एक जॉब इंटरव्ह्यू हेल्प म्हणून एक प्रोग्राम आहे. बरं. त्याच्यामध्ये अनेक इंटरव्ह्यू ज्यांनी घेतले हां. असे लोक त्यांना गाईड करतात. छोट्या छोट्या गोष्टी त्यांना Very शिकवतात nice. की तुम्ही बरं. कसे यशस्वी व्हाल. म्हणजे एक तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो की आपली बरीच मुलं इंटरव्ह्यू क्लोज करणं हा पाठ विसरतात. Okay. तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू संपला, हां. थँक्यू म्हणून जायचं नसतं. त्याच्या हातात त्याच्यात एक काम घाला, परत कधी येऊ, तू परत कधी फोन करणार ओह. हाऊ शुड आय फॉलो यू अप, बरं. हे विचारणं का असतं. म्हणजे तुम्ही एक म्हणजे दरवाजात- कंटिन्युएशन ठेवून द्यायचं. हां. ओके. आता ही एक्सपिरियन्स माणसं सांगतात. तुम्ही बी फार्म केलं त्यानंतर म्हणजे आधी एक तर तुम्ही नोकरी करायचीच नाही, बिझनेस करायचा. म्हणजे हे जे सगळं आज जे रुजलेलं आहे ते माझ्या मते त्या पहिल्यापासूनची ही आहे. पण मग त्याच्यानंतर तुम्ही फार्मास्युटिकलमध्ये स्वतःची कंपनी केलीत, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश तुम्ही तुमचं संपादित केलं आणि मग नंतर तुम्ही पुढच्या टप्प्यावर आलात. तो जरा प्रवास जर सांगितला तर तो आणखीन मला वाटतं प्रेरक ठरेल. जरूर. मी ॲक्च्युली नोकरी नाही करायची हे सॉर्ट ऑफ म्हणतो. मी जगाशी तुम्हाला सांगितलं ना की आपली एक एक जशी पिढी वाढते ना तशी त्या पिढीला आधीच्या पिढीचा चांगला सपोर्ट मिळतो. बरोबर. माझे वडील जेव्हा मुंबईत आले तेव्हा ते काही दिवस फुटपाथवरती राहिले होते. बर. कारण त्यांना सपोर्ट नव्हता. पण त्यांनी आयुष्यभर मेहनत केली आणि त्यांनी मला एवढं बनवलं की कर धंदा, यश नाही आलं तरी आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. वा. बर. आम्ही आहोत. सो ते मी मला वाटतं हे बळ फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. आणि फॅमिली सिस्टीम जी आहे, जी आपल्या म्हणजे भारताची मूळ आहे, ती त्यासाठी महत्वाची आहे की आपण एक एक जनरेशन जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा इव्हेंच्युअली आपल्या देशाची प्रगती होईल. पण मगाशी तुम्ही बाबांचा उल्लेख केलात, तुमच्या वडिलांचा. अर्थात कुठंतरी त्यांनी ते सगळं सोसलंय म्हणून आज हे दिवस येत असतात. निश्चित. तशाच तुमच्या आईंनी सुद्धा, तुम्ही मूळ पारल्याचे म्हणजे खरं म्हणजे तुम्ही पक्के मुंबईकर आणि म्हणूनच तुमच्या रक्तामध्ये ते जे सतत धावणं आहे ते याच्यातनं दिसतंय. पण आईंनी सुद्धा तुमच्या घराच्या इथल्या गॅरेजमधनं शाळा चालवली आणि आज कॉलेज असेल. आज कॉलेज काय सांगाल त्यांच्याही बद्दल? म्हणजे कसं होतं, माझे वडील SSC पास होते आणि माझी आई BEd होती. बर. म्हणजे ते लग्नानंतर वडिलांनी आईला पुढे शिकायला परवानगी दिली आणि आई शिकली. बर. आणि तिला माझे आजोबा एक कॉम्रेड डॉक्टर वैद्य म्हणून होते. म्हणजे त्यांनी ते कम्युनिझम वगैरे याच्यामध्ये वाहिलेले होते, समाजसेवेला वाहिलेले होते. सो माझ्या आईच्या रक्तात वागण्यामध्ये समाजसेवाही होती, पण पैशाचं बळ नव्हतं. सो आई जी विलेपार्ले महिला संघ आहे त्याची संस्थापिका नाही म्हणता यायचं, पण पहिली शिक्षिका होती. संस्थापक तिथे भागवत नावाचं अतिशय प्रसिद्ध घराणं ते आहे. बर. पण तिने अक्षरशः पगाराकडे न पाहता तिने तिथे 40-45 वर्ष काम केलं आणि आज ती शाळा मोठी झाली आणि त्याच्या 2 कॉलेजेस आहेत आणि माझ्या आईला तिथे जो मान सन्मान मिळायचा तो आम्ही पाहिलेला आहे. सो शिक्षक हा पेशा खरोखर रिवॉर्डिंग आहे जर तुम्ही मनापासून म्हणजे काम करता. कष्टचं सगळं तुम्ही बाबांकडनं घेतलं आणि समाजसेवेचं व्रत हे बहुतेक आईकडनं, म्हणजे जे संस्कार आपण म्हणतो की जे आपल्या कुटुंबाकडनं आई वडिलांकडनं जे होत असतात ते तसे आहेत. अगदी आहेत. आणि मला डायरेक्शन किंवा निटानी चालायचं ही शिकवण माझ्या मोठ्या बहिणीकडनं मिळाली. बर. माझी मोठी बहीण डॉक्टर होती, आपल्या KEM मध्ये प्रोफेसर होती आणि म्हणजे इतक्या लेवलला होती. तिला प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळालेला आहे गायनेकॉलॉजीमध्ये. आपले जे डॉक्टर पुरंदरे गायनेकॉलॉजीमध्ये अल्टिमेट धरले जायचे त्यांची ती शिष्या होती. सो मच सो की कधी कधी पुरंदऱ्यांकडे ओव्हरफ्लो झाला की ते माझ्या बहिणीकडे पाठवायचे. क्या बात आहे. आणि ती 2000 साली पेनक्रेटिक कॅन्सरनी गेली. बर. 47 years ऑफ एज. आणि तेव्हा माझ्या मनात ठरवलं होतं की आपण कॅन्सरसाठी काहीतरी करायचं. येस. कॅन्सरसाठी काहीतरी करायचं. काय करायचं? मी फार्मासिस्ट आहे, मी काही डॉक्टर नाही आहे. बरोबर आहे. पण मग म्हटलं लेट अस ॲटलिस्ट क्रिएट अवेअरनेस. मग मी एक काळ असा होता की मी कॅन्सर का होतो, कसा समजायचा, तुम्ही काय करू शकता ह्याच्यावरती डॉक्टर्सकडनं घेऊन पुस्तिका छापली होती.
आणि तुम्हाला कल्पना म्हणजे आता मला हसायला येतं. मी वापीला वगैरे प्रवास करताना त्या सकाळच्या गाड्या असतात ना, की ज्यात सगळे ते सीटवरती असे बसले, प्रत्येकाच्या हातात ते पत्रक वाटलेलं आहे. अरे वा. पत्रक वाटलेलं आहे की वाच, कॅन्सर काय आहे अजूनही लोकांना कळलेलं नाहीये, पण जे काय जेव्हा डॉक्टरांकडनं ज्ञान आणि मी काय व्हेरीफाय करून घेतलं होतं ते वाटलं होतं. आणि त्याच्यातनं मग जेव्हा आम्ही आमची ॲक्च्युली फॅक्टऱ्या बंद केल्या, त्याच्यानंतर आम्ही इंडियन कॅन्सर सोसायटीवर काम केलं. इंडियन कॅन्सर सोसायटी ही अतिशय चांगली सोसायटी आहे. त्यांची मोबाईल व्हॅन आहे, नॉन प्रॉफिट तर आहेच, त्याच्याविषयी वाद नाही. सो आम्ही काय करायचो, त्या स्पॉन्सर मी करायचो, पण फायनान्शियल स्ट्रेंथ आपल्याकडे पण तेवढी नसते. पण मी काय करायचो, त्यांना आधी ऑफरंट 40,000 रुपये द्यायला लागायचे. आणि नंतर ज्या बायकांना तुम्ही स्क्रीनिंग कराल त्यांच्याकडे समजा हॉस्पिटलमध्ये त्या गोष्टीला 5,000 रुपये पडत असतील, तर इथे त्याला 400 रुपये पडायचे. त्या बायकांकडनं आम्ही ते 400 रुपये घेऊन ते पैसे जमायचे, ते पुढल्या व्हॅनसाठी वापरले जायचे. आणि हा अनुभव खूप चांगला होता. अर्थात त्याच्यातनं काय बायकांना फायदा झाला नाही झाला कळत नाही, काय दॅट्स अ सिक्रेट, मेडिकल सिक्रेट. पण त्याच्यानंतर माझ्याकडे त्यांची समजा 100 बायकांचं स्क्रीनिंग झालं, तर ते सांगायचं की ह्या 20 बायकांना फर्दर स्क्रीनिंगसाठी पाठवा. ओके. तिथे आमचं संपलं, कारण का देन इट इज अ प्रायव्हसी मॅटर. व्हेरी नाईस. पण ते केलं, दॅट वॉज अ व्हेरी सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स. दॅट वॉज अ व्हेरी सॅटिस्फाईंग. बरं, तुम्ही संस्कार, संस्कृती, अनुभव या सगळ्याची शिदोरी घेत हा सगळा प्रवास केला आहे. आता अगदी अंतिम टप्प्यात आपल्याकडे शेवटची 2 मिनिटाचा वेळ आहे. तुमचं कुटुंब, ज्याची एक साथ आपल्याला आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते. आज तुमची मुलगी तर फेसबुकमध्ये उच्च पदावर आहे. थोडक्यात कुटुंबाविषयी जर सांगितलं आणि जाता जाता तरुणांना तुम्हाला काय मार्गदर्शन करावंसं वाटतं ते. मला एक 3-4 मिनटं लागतात. अगदी. मुलं जेव्हा, म्हणजे मी नेहमीच सगळ्यांना सांगतो की इन्व्हेस्टमेंट इन चिल्ड्रन इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. बरं. त्याचे जे रिटर्न्स येतात ते रिटर्न्स तुम्ही बाकी कधीही मेजर करू शकत नाही, इतके चांगले येतात. सुदैवाने माझ्या पत्नीच्यामुळे, माझी म्हणजे सुनीता गानू जी माझी पत्नी, तिच्यामुळे मुलांनी अभ्यास वगैरे व्यवस्थित केला, परिश्रम केले, त्यांना देवानी यश दिलं. कित्येकदा तुम्ही परिश्रम करता आणि यश मिळतं तसं नाही. सो देवाचा उपकार हे तर मी विसरणार नाही. पण त्यामुळे आत्ता मला ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या. आत्ता गर्जे मराठीचा 1 ऑगस्टला गर्जे मराठीचा 6वा वर्धापन दिन, वर्धापन दिन आहे. आणि तेव्हा मला थोडंसं गर्जे मराठीशी बोलायला परवानगी द्या आणि ते तुम्ही हे करा. सो मुलांचं शिक्षण, त्यांचं हे, त्याच्यामुळे आम्ही सेटल होऊ शकलो. आणि म्हणून मी घर चालवायचं नसल्यामुळे मला पूर्णपणे गेली 6 वर्ष गरजेसाठी वेळ त्याच्याकडे वाहून घेऊ शकलो. गर्जे मराठी अनेक उपक्रम करतो. आम्ही लोकांना जॅपनीज लँग्वेज फुकट शिकवतो. जपान हा देश आहे की जो भारतीयांना ओपन आर्म्सनी बोलावतो. म्हणजे कार्पेंटर असेल, केस कापणारा असेल, ह्यांना सुद्धा जपान त्यांना स्टायपेंड देऊन बोलवतो. फक्त तुम्हाला भाषा शिकायला लागते. ओके. सो आम्ही जपानची जी N5 to N1 ही जर टॉप मोस्ट, म्हणजे ते फारच मोठं होतं. पण N3 जरी तुम्ही पास झालात तरी तुम्हाला जपानमध्ये जाऊन काम करता येतं. सो आम्ही शिक्षक आयडेंटिफाय केलेत. आम्ही विद्यार्थ्यांकडनं ॲप्लिकेशन मागवतो, त्यांना ऑनलाईन आम्ही फुकट शिकवतो. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट गर्जे मराठीमध्ये मी माझ्या ईमेलमध्येच लिहिलंय की आम्ही कधीही पैसे घेणार नाही आणि कधीही पैसे मागणार नाही. आणि पैसे मागत नाही याला कारण आमची माणसंच आमच्याबरोबर तशी आहे. सो जॅपनीज लँग्वेज असेल, कोणाला जर्मनीत जायचं असेल तर जर्मनीमध्ये आम्ही त्यांना गाईड करतो. US स्टुडंटना ॲडमिशन्स घ्यायचे असतील, इंटर्नशिप्स हवे असतील तर त्यांना आम्ही गाईड करतो. आणि सगळ्यात मोठं आम्ही स्टार्टअप्सना जी मदत करतो, आणि त्याचं जो आम्हाला जो मदत नाही म्हणतायचं सर, मदत नाहीच. हां, कारण का ते सेल्फ सफिशियंट असतात, पण थोडंसं मार्गदर्शन आम्ही करतो. आणि त्याला जी आमच्याकडे, म्हणजे मी विथ ग्रेट प्राईड सांगतो, विषय सांगा, जागा सांगा, माणूस मी तुम्हाला देतो. क्या बात आहे, क्या बात. तुम्हाला जो काही माणूस हवा असेल, कंपनी सांगा. आपली मराठी लोक अशा लेवलला आहेत, कल्पना नाही करता येणार. नासा असेल, USचा फायनान्स, अशा सगळ्या ठिकाणी आहे, अतिशय मोठ्या हातापर्यंत. सो हे गर्जे मराठीची ताकद आहे. आणि आज गर्जे मराठीचं 6 तारखेला ऑगस्टला मुंबईमध्ये मोठा सो त्याच्याबद्दल थोडंसं सांगा, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना. जरूर. आम्ही कुठलंही काम करायचं तर राजाश्रय हा लागतो. बरोबर. पूर्वी कवींना, आम्ही दुसरं एक सांगायचं म्हटलं, आम्ही जसं सायन्स, टेक्नॉलॉजी हे जसं करतो ना, तसं मी एंटरटेनमेंट इंडस्ट्री असेल, कला असेल, संगीत असेल, त्यांनाही सांगतो, तुम्ही संगीत म्हणजे गरीब राहायची गरज नाही आहे. ट्रीट इट ॲज अन एंटरप्राइज. हे तुम्ही हा बिझनेस करताय, हे जर केलं तर त्याच्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यांनाही आम्ही
गायडन्स करायचा मदत करतो. ओके. 6 तारखेला आम्ही काय केलं आहे, आपल्याला इथे स्किल डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम्स आहेत. आम्हाला वुमेन एम्पॉवरमेंटसाठी आम्ही खूप काम करतो आहे. पण आमच्याकडे थोडंसं रिस्ट्रिक्शन असं येतं की आमच्याकडे देणारे आहेत, निश्चित घेणारे कोण आहेत ह्यांच्याशी पोचायला सरकार दरबारी आपल्याला मदत पाहिजे. बरोबर. सो आणि मे बी आम्ही काय जे गेले 6 वर्ष तर मला वाटतं त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे त्या दोघांनी खरोखर कबूल केलं. ह्या सगळ्या त्यांच्या धावपळीच्या याच्यात पुराची परिस्थिती आहे, कोरोनात आता आपण जस्ट बाहेर पडतोय, अगदी. त्यांचं मी अतिशय उपकृत आहेत. त्यांनी वेळ द्यायचा आणि सगळ्यात मोठं म्हणजे राजकारणी पण आहेत आणि ज्ञानाचा सागर असलेले डॉक्टर पद्मविभूषण अनिल काकोडकर आमच्याबरोबर आहेत. Yes. म्हणजे मी कधी कधी अभिमान सांगतो की आनंद गानू कॅन ॲट अ टाइम मी 4 पद्मविभूषणांशी बोलू शकतो. अगदी. आणि चांगले आहेत, पद्मश्रीज येणार आहेत. सो हे सगळे लोक त्या दिवशी येत आहेत. 400-500 लोकांची कपॅसिटी आहे, पण आम्ही व्यवस्था केली. कोणाला जर अटेंड करायचं असेल तर जरूर करावं. नक्कीच करू शकतात. गानू सर, खूप छान खरं तर आपल्या प्रेक्षकांशी तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. तुमचा एक प्रवास उलगडताना ती ऊर्जा आम्हालाही मिळालेली आहे. आणि 6 तारखेला जो कार्यक्रम होतोय आणि शिवाय आपल्या गरजेच्या या तुमच्या उपक्रमाला साम TV कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि हा छान मुलाखत आम्हाला दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. थँक्यू. इथेच आपण थांबतोय. तेव्हा ग्लोबल महाराष्ट्र या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा पुढच्या रविवारी भेटणार आहोत एका नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत पाहत राहा साम TV.